वरिष्ठाची कानीही घातली गेली पाहिजे आणि ती कळालीही पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं, एखाद्या वेळेला माणूस थोडा इमोशनली सुद्धा बोलतो. नमस्कार, ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. येत्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात खूप काही घडणार आहे असं संकेत दिले जात आहेत. मुळात महाराष्ट्राचं राजकारण गेले 3-3.5 वर्ष पूर्णतः ढवळून निघालं आहे आणि कधी काय घडेल, कोणता राजकीय भूकंप घडेल याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत जर अजून मोठा भूकंप होणार असेल तर मतदारानं मुळात कोणाकडे आश्वासक नजरेनं बघावं हा प्रश्न तयार होतो. याच परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारणही सुरू आहे आणि ते उघड उघड चर्चेचा विषय होत चाललेला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख बाबींवर चर्चा करण्यासाठी म्हणून शिवसेनेचे म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. मुळात संजय शिरसाट हे उत्तम वक्ते म्हणून, शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्यानं बघतोय. तुम्ही मंत्री आहात, पण अशा परिस्थितीत मधल्या काळामध्ये तुम्ही जी वक्तव्य केली ती घरचा आहेर होती महायुतीला. अशा स्वरूपात तुमच्या वक्तव्यांकडे बघितलं गेलं आणि त्यातून मग मुख्यमंत्री पण नाराज झाले असं सांगितलं गेलं. काय म्हणजे तुम्ही नाराज आहात? तुमच्या खात्याला पैसा नाही मिळत? नाही, एक मुळात तुम्ही समजून घ्या की याच्यात मी नाराज नाही, परंतु काही परिस्थिती हे वरिष्ठाची कानीही घातली गेली पाहिजे आणि ती कळालीही पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं, एखाद्या वेळेला माणूस थोडा इमोशनली सुद्धा बोलतो. त्याचा अर्थ महायुतीच्या विरोधात आहे असं लावण्याचं काहीच कारण नाही. मला काय पाहिजे हे जर मी मागायचं आहे तर मागायची पद्धत असते. एखाद्या वेळेला आपण एखादी वस्तू घरच्यांना मागतो, कधी ओरडून मागतो, कधी लाडाने मागतो, तर त्यातलाही तो प्रकार आहे. म्हणून त्याचा आणि महायुतीचा नाराज असण्याचा काही संबंध नाही. हे सरकार आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले ना, आम्ही सर्वजणांनी मिळूनच आणलं ना सरकार. मग त्या सरकारमध्ये जर आपण एकमेकावर कुरवडी करणे किंवा एकमेकावर नाराज होणे हा जर प्रकार सुरू केला तर मग लोक आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील. अरे मग हे सत्तेसाठीच हापापलेले होते असा सुद्धा एक समज लोकांमध्ये जाऊ शकतो. म्हणून ह्या काही काळापुरती बातमी चालते, परंतु त्याचा परिणाम महायुतीवर होईल असा नाही आहे. परंतु त्याच्यासाठी आम्ही पण समजून घेतलं. आम्हालाही थोडीशी आम्हालाही वाटतं कधी कधी की आपण ओपनली बोलायला नको पाहिजे, म्हणून थोडंसं शांत राहायचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला आणि मला वाटतं आता सर्व आलबेल झालेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.